आपण पाहतोय की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे आता काही वेळातच हे मैदान खाली करावं लागणार आहे, रिकामं करावं लागणार आहे, आंदोलन थांबवावं लागणार आहे। मात्र तरी सुद्धा जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे आता पोलिसांनी सुद्धा मुंबईतले सगळे रस्ते रिकामे करायला सुरुवात केलेली आहे। आंदोलकांची गर्दी हटवायला सुरुवात केली आहे। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, सध्या तू कुठे आहेस आणि काय पोलिसांच्या हालचाली चालू आहेत? तसंच रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा बोलवण्यात आलेली आहे, त्यामुळे आता लवकरच आझाद मैदान मोकळं होणार का? स्नेहा, सध्या मी बघू शकतो आझाद मैदानाचा जो बाहेरचा रोड आहे त्या रोडवर सध्या मी आहे, ज्याच्या बाजूला हायकोर्ट असेल, कामा हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी सध्या मी आहे। बघू शकतो की मोठ्या संख्येने मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात आहे आणि हायकोर्टाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी आणि ज्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत मराठा आंदोलकांच्या त्या काढण्यासाठी या ठिकाणी पोलीस जे आहेत सतत विनवण्या ज्या आहेत त्या करताना दिसून येत आहेत, विनंती करताना दिसून येत आहेत। या रस्त्यावरची या पोलिसांची ही चौथी फेरी आहे। अजून देखील काही वाहन चालक आहेत त्यांनी आपल्या गाड्या या ठिकाणावरून काढलेला नाही आहेत, तर त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो स्वतः IPS अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते वाहन चालक जे आहेत त्यांना विनंती करताना दिसून येत आहेत की गाड्या तुम्ही या ठिकाणावरून काढा। बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो दिसून येत आहे। वरिष्ठ पोलीस जे आहेत ते देखील स्वतः बोलताना दिसून येत आहेत। त्यासोबत बघू शकतो या ठिकाणावरून आता 4 गाड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि ज्या निघालेल्या नाही आहेत त्या काढण्यासाठी अजून देखील बोलण्यात येत आहे। या ठिकाणावरनं पाहायला गेलं तर कुठेतरी जेव्हा हे आंदोलन मुंबईच्या दिशेला यायला निघालं होतं तेव्हापासूनच आपण जरांगे पाटील असतील किंवा मराठा बांधव असतील यांच्यासोबत हा प्रवास बघून आलो होतो आणि मात्र आता ह्या प्रवासाला जे आहे या आंदोलनाला एक वेगळं वळण जे आहे ते आलेलं बघू शकतोय। ज्या पद्धतीने हायकोर्टाची सुनावणी कालपासून सुरू आहे कोर्टात, त्याच्यानंतर आता मात्र कुठेतरी पोलिसांना ह्या पद्धतीने इकडनं गाड्या काढण्यासाठी सांगण्यात येत आहे। बघू शकतो कशा पद्धतीने प्रत्येक वाहन चालकाकडे जाऊन जे आहे सातत्याने सांगण्यात येत आहे। खरं तर या परिसरामध्ये सर्वांनाच जे आहे मगासपासून माहिती आहे, मागील 1.5 तासापासून माहिती आहे की गाड्या काढण्यास सांगितलेलं आहे, तरी देखील काही ट्रक जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी काढलेले नाही आहेत। त्यामुळे त्यांना अजून देखील विनंती जी आहे ती स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते करताना दिसून येत आहेत। बघू शकतो 1.25 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। आझाद मैदान परिसर हा रिकामा करण्यास सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि मराठा बांधव सकारात्मक प्रतिसाद देताना देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। या ठिकाणी अनेक ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या देखील येताना दिसून येत आहेत आपल्याला आणि अर्थातच कामा हॉस्पिटल आहे या ठिकाणी, त्यामुळे ॲम्ब्युलन्सची रहदारी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती। पण याच रस्त्यांवर मागील 4 दिवसांपासून कशा पद्धतीने या गाड्या लागलेल्या आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी ताण हा आलेला आहे आणि याचीच नोंद मुंबई कोर्टामध्ये झालेली दिसून येत आहे।